अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंचं नाव उच्चारताच अनेक भक्तांच्या डोळ्यांतून नकळत पाणी येते आणि हृदय एका अनामिक भावनेने भरून जाते. हा अनुभव केवळ योगायोग नसून यामागे अत्यंत सखोल आणि आध्यात्मिक सत्य दडलेले आहे. जेव्हा आत्मा आपल्या मूळ अस्तित्वाशी जोडला जातो तेव्हा अशा सात्विक भावनांचा उद्रेक होतो. दत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रूप असल्यामुळे त्यांची स्पंदने थेट आपल्या अंतरात्म्याला स्पर्श करतात. यामागील गूढ आणि दैवी सत्य जाणून घेणे प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याची उकल काही खास गोष्टींमधून होते ते आपण आज जाणून घेऊयात. दत्तगुरूंचं नाम घेताच मन भरून येणे हे आपल्या मागील अनेक जन्मांच्या भक्तीचं फळ असते. जेव्हा आपला आत्मा पुन्हा त्याच दैवी शक्तीच्या संपर्कात येतो तेव्हा तो जुन्या स्मृतींना उजाळा देतो. हे केवळ एका जन्माचं नाते नसून अनेक जन्मांपासून चालत आलेले अतूट ऋणानुबंध असतात. या ओढीमुळेच भौतिक देहालाही त्या अलौकिक प्रेमाची जाणीव होते आणि नकळत डोळे पाणावतात. ही अवस्था म्हणजे देवाने आपल्या भक्ताला दिलेली ओळख असते. यामुळेच आपला जीव त्या शाश्वत तत्वाशी पुन्हा एकरूप होण्यासाठी व्याकुळ होतो. नामस्मरणाच्या वेळी अंतःकरणात साचलेली सर्व पापे आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्याची ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. गुरुमाऊलींच्या एका नामोच्चाराने जन्मोजन्मीचं संचित जळू लागते आणि मन पूर्णपणे निर्मळ होते. जेव्हा ही नकारात्मकता डोळ्यांवाटे अश्रूंच्या रूपात बाहेर पडते तेव्हा हृदयाला एक प्रकारची कमालीची हलकी जाणीव होते. ही शुद्धीकरणाची अवस्था भक्ताला थेट ईश्वराच्या जवळ घेऊन जाण्याचं काम करते. ज्याप्रमाणे सोन्याला आगीत तावून सुलाखून काढल्यावर त्याची चमक वाढते, तशीच ही मनाची मशागत असते. या प्रक्रियेनंतर भक्ताचं जीवन अधिक सात्विक आणि आनंदमय प्रवासाकडे वाटचाल करू लागते. दत्तगुरूंची ऊर्जा अत्यंत प्रबळ आणि सकारात्मक असते, जी भक्ताच्या थेट सूक्ष्म देहाला स्पर्श करते. या दैवी ऊर्जेचा अनपेक्षित स्पर्श जेव्हा सामान्य मानवी शरीराला होतो तेव्हा तो सहन करणे कठीण जाते. या प्रचंड स्पंदनांमुळे भावनिक पातळीवर एक मोठा उद्रेक होतो आणि मन पूर्णपणे भरून येते. हे अश्रू दुःखाचं नसून त्या सर्वोच्च ईश्वरी शक्तीच्या मिलनातून निर्माण झालेल्या परमानंदाचं प्रतीक असतात. गुरुतत्व जेव्हा जागृत होते तेव्हा शरीरातील सप्तचक्रे देखील या स्पंदनांना उत्तम प्रतिसाद देऊ लागतात. हा अनुभव भक्ताला तो कधीही एकटा नाही या परमसत्याची अत्यंत जवळून खात्री करून देतो. जेव्हा माणसाचा अहंकार पूर्णपणे गळून पडतो तेव्हाच त्याला गुरुचरणांची खरी ओढ लागते. नामस्मरण करताना अचानक मन भरून येणे ही संपूर्ण आणि निखळ शरणागतीची साक्ष आहे. मीपणा नष्ट होऊन सर्व काही तूच आहेस ही भावनाला ज्या क्षणी दाटून येते तेव्हा अश्रू अनावर होतात. ही अवस्था भक्ताला त्याच्या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे नेऊन एका नव्या आध्यात्मिक विश्वात प्रवेश मिळवून देते. दत्तगुरूंच्या चरणी सर्वस्व अर्पण केल्यावर उरणारी ही केवळ निर्मळ प्रेमाची आणि भक्तीचीच एक प्रखर प्रचिती असते. अशा वेळी शब्दांची गरज संपते आणि केवळ मौन आणि अश्रूंच्या माध्यमातून ईश्वराशी थेट संवाद साधला जातो. अनेकदा जीवनातील संकटांनी आणि तणावांनी माणूस आतून पूर्णपणे खचलेला असतो. अशा कठीण वेळेस दत्तगुरूंचं नाव घेताच मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची थेट अंतर्मनात प्रचिती येते. मातेच्या कुशीत शिरल्यावर लेकराला जशी सुरक्षितता वाटते तशीच भावना या नामस्मरणाने निर्माण होते. या प्रचंड सुरक्षिततेच्या भावनेने मनावरचा सर्व ताण एका झटक्यात निघून जातो आणि डोळे भरून येतात. ही गुरुमाऊलीची मायेची ऊब असते जी भक्ताला कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याचं बळ देते. या एका क्षणात जगातील सर्व भीती नाहीशी होऊन मन एका विलक्षण
आणि असीम शांतीचा अनुभव घेते. आपल्या शरीरात आणि ब्रह्मांडात एक विशिष्ट प्रकारचा ओंकार किंवा अंतर्नाद सतत घुमत असतो. दत्तगुरूंच्या नामस्मरणामुळे आपली वैयक्तिक वारंवारता या वैश्विक नादाशी अचानक एकरूप होते. जेव्हा हे दोन नाद एकत्र येतात तेव्हा निर्माण होणारी ऊर्जा मनाला एका वेगळ्याच समाधी अवस्थेत घेऊन जाते. या अवस्थेत बाह्य जगाचा पूर्णपणे विसर पडतो आणि आतून एक प्रचंड आनंदाची लाट उसळते. या लाटेचा थेट परिणाम आपल्या भावनांवर होतो आणि नकळतपणे डोळे पाण्याने डबडबतात. ही आपल्या आत लपलेल्या त्या ईश्वरी अंशाची आणि नाद ब्रह्माची अत्यंत सात्विक आणि पवित्र अशी भेट असते. प्रत्येक जीवात्मा या मृत्यूलोकात आपल्या कर्माचे भोग भोगण्यासाठी आणि त्यातून मुक्त होण्यासाठीच आलेला आहे. दत्तगुरूंचे नामस्मरण करताना या जीवाला आपल्या मूळ घराची म्हणजे मोक्षाची अत्यंत तीव्र आठवण येते. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आता कायमची सुटका व्हावी आणि गुरुचरणी विलीन व्हावे ही व्याकुळता वाढीस लागते. जेव्हा ही आतुरता शिगेला पोहोचते तेव्हा मनातील सर्व बंधने तुटल्याची जाणीव होऊन मन ओतप्रोत भरून वाहू लागते. हे अश्रू म्हणजे या जड आणि भौतिक जगातून सुटण्यासाठी आत्म्याने मारलेली एक अत्यंत आर्त अशी हाक असते. श्री दत्तगुरू ही हाक नक्की ऐकतात आणि भक्ताचा भवसागर पार करण्यासाठी स्वतः मार्गदर्शक म्हणून उभे राहतात. भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः दत्त संप्रदायात गुरु शिष्य परंपरेला अत्यंत अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. नामस्मरण करताना याच महान परंपरेतील अनेक सिद्धांच्या आणि संतांच्या सूक्ष्म ऊर्जेचा आपल्याला अचानक लाभ मिळतो. या सामूहिक ऊर्जेच्या स्पर्शाने आपल्या अंतःकरणातील गुरुभाव अचानक प्रचंड वेगाने जागृत होतो. आपल्याला मिळालेला हा अमूल्य मानवी जन्म आणि लाभलेली गुरूंची कृपा या विचारानेच मन कृतज्ञतेने नतमस्तक होते. या कृतज्ञतेच्या भावनेतूनच डोळ्यांतून प्रेमाश्रू ओघळतात आणि अंतःकरण गुरुप्रेमाने अगदी काठोकाठ भरून जाते. ही केवळ एक भावना नसून साक्षात गुरुमाऊलींनी आपल्या शिष्याला दिलेली एक अत्यंत पवित्र आणि सूक्ष्म अशी दीक्षाच असते. मनुष्याच्या शरीरात त्रिगुण म्हणजेच सत्व, रज आणि तम यांचे सतत एक द्वंद्व चालू असते. दत्तगुरूंचे नाव घेताच तमोगुण आणि रजोगुण यांचा प्रभाव तात्काळ कमी होऊन सत्वगुणाचा प्रचंड वेगाने विकास होतो. सत्वगुण वाढल्यामुळे मनात प्रचंड करुणा, प्रेम, क्षमा आणि शांती यांसारख्या अत्यंत दैवी भावनांची निर्मिती होते. या दैवी भावनांचा वेग इतका जास्त असतो की आपले सामान्य शरीर ते त्वरित पेलू शकत नाही. परिणामी हा सात्विक भाव अश्रूंच्या रूपात आणि अंगावर येणाऱ्या रोमांच किंवा शहारे या स्वरूपात बाहेर पडतो. ही भक्तीच्या मार्गावरील प्रगतीची एक अत्यंत महत्त्वाची खूण असून ती भक्ताला अधिक सात्विक जीवन जगण्यास प्रवृत्त करते. अखेरीस दत्तगुरूंचे नाव घेताना येणारे अश्रू हे कोणत्याही सांसारिक दुःखाचे नसून ते निव्वळ परमानंदाचे असतात. जेव्हा माणसाला असा आनंद मिळतो ज्याची त्याने कधीच अपेक्षा केलेली नसते तेव्हा त्याला व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. हा असा आनंद आहे जो भौतिक जगातील कोणत्याही सुखसोयींमधून किंवा संपत्तीमधून कधीच प्राप्त होऊ शकत नाही. आत्म्याला त्याचे खरे स्वरूप आणि सर्वोच्च शांती सापडल्याचा हा सर्वात सुंदर आणि परमोच्च असा प्रसंग असतो. या क्षणी भक्त आणि देव यांच्यातील दुजाभाव पूर्णपणे मिटून जातो आणि केवळ अद्वैत तत्व शिल्लक राहते. हीच ती अवस्था आहे जिच्यासाठी मोठमोठे योगी आयुष्यभर तपस्या करतात, जी दत्तगुरू केवळ आपल्या एका नामाने भक्ताला बहाल करतात. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.